नमस्कार. SYBA S2 आणि SYBA S1 आणि S3 TYBA या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. पहिल्या प्रकरणामध्ये आपण हा एक विचार केला की साहित्य हे वेगळं कसं असतं, शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य आणि व्यावहारिक जे भाषा असते त्याच्यामध्ये काय काय फरक आहे हे सगळं आपण पहिल्या मुद्द्यामध्ये लक्षात घेतलं. नंतर साहित्याच्या अनुभवाचे काही विशेषही मी तुम्हाला सांगितले. काही एक दोन राहिलेत ते आज उद्या तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पहिल्या घटकामधला, तो TYBAच्या पहिल्या प्रकरणामधला आणि याच्या पहिल्या घटकामधला S1च्या, तो आहे साहित्याचं शब्दरूप. आता हे साहित्याचं शब्दरूप म्हणजे काय, तर तुमच्या असं लक्षात येईल की साहित्याचं शब्द हे माध्यम आहे, साधन नाही असं म्हणतात. बरोबर आहे. भाषा म्हणजे शब्द म्हणजे काय, भाषा. भाषाच ही मुळामध्ये साहित्याचं मूलद्रव्य आहे आणि ते माध्यम आहे. आता असं तुमच्या लक्षात येईल की सर्व कलामधून काय व्यक्त होतं, तर अनुभव व्यक्त होतो. बरोबर आहे. म्हणजे प्रतिभा आणि कल्पना यांच्या आधारे लेखक किंवा कलावंत एक पुनर्निर्मिती करून सौंदर्य निर्मिती साधतो. बरोबर आहे. म्हणजे एखादी मोळीवाली स्त्री आहे, मोळी घेऊन चालली बाजारात, किंवा तुम्ही कार्टून बघत असाल दररोज वर्तमानपत्रामध्ये, तर तिथेही तुमच्या लक्षात येईल की तिथेही दैनंदिन जीवनातल्या अनुभवाची पुनर्निर्मिती ही तो कार्टूनवाला फार चपकल भाषेत कमी शब्दात आणि काहीतरी रंगोट्या रेघाटून असं करत असतो. तर प्रत्येक कलेचं एक माध्यम आहे. बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की माध्यम बदलता येत नाही, साधन बदलता येतं. इथून तुम्हाला शिर्डीला जायचं, तुम्हाला बसनं जाता येतं, टमटमनं जाता येतं, मोटरसायकलनं, पायी, सगळं. परंतु माध्यम जे असतं ते बदलता येत नाही. म्हणून या सर्व कलांची ती माध्यमं आहेत. आता साहित्यकलेचं माध्यम काय, तर शब्द आहे. संगीत कलेचं माध्यम काय, नाद आणि स्वर. बरोबर आहे. शिल्पकलेचं माध्यम काय, प्रस्तर म्हणजे पाषाण जो असतो. बघा तुम्ही अजिंठा वेरूळला गेला तर तिथे त्या पाषाणामध्ये मूर्ती खोदलेल्या आहेत. चित्रकलेचं काय असतं, तर रंग आणि रेषा. बरोबर आहे. दोनच माध्यम आहे चित्रकलेची. वास्तुकलेचं काय असतं, विटा, दगड, सिमेंट, त्या काळानुसार ते बदलतं. परंतु या सर्व कलांचं सौंदर्य हे अंतिमतः एक आहे. आता आपण असं बघूया की याला आपण मूलद्रव्य म्हणतो. बरोबर आहे. हे सगळे मूलद्रव्य झाले. संगीत, शब्द, नाद, स्वर, प्रस्तर, पाषाण, रंग, रेषा, विटा, दगड वगैरे, सिमेंट आजच्या काळातलं वगैरे, हे काय मूलद्रव्य. तर मूलद्रव्य म्हणजे काय, तर कलावंत जो सौंदर्य निर्मितीसाठी जी गोष्ट वापरतो ती वस्तू किंवा सामग्री होय. बरोबर आहे. आता हा लेखक, साहित्यिक, कलावंत ते माध्यम ज्यावेळी वापरत असतो त्यावेळेला त्याला एक नवं रूप तो त्याच्याकडे असणाऱ्या प्रतिभा आणि कल्पनाशक्तीच्या आधारावर देत असतो. आता तुम्ही शब्द वापरता, मीही वापरतो, परंतु लेखक हा नुसते शब्द वापरत नाही, तर त्याचा संपूर्ण अभिप्राय लेखकाचा, त्याचा आविष्कार तो विशिष्ट अशा भाषेत करत असतो. आणि म्हणून शब्द साहित्याचं हे जे रूप आहे हे खूप महत्त्वाचं आहे असं आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ कोणतंही गाणे घ्या, कविता घ्या, तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे तो आणि तोच शब्द, तो आणि
तोच शब्द खूप महत्त्वाचा असतो. आता वर्गात असतो आपण तर आणखी एखादी चांगली सुंदर कविता विस्तारानं तुम्हाला सांगता आली असती. आता शॉर्टमध्ये काय, थोडक्यात काय, तर शब्द हे आपलं मूलद्रव्य किंवा मटेरियल सामग्री आहे लेखकाची, साहित्याची, बरोबर आहे. आता इतर कला जे माध्यमं वापरतात किंवा मूलद्रव्य वापरतात, ती मूलद्रव्य आणि साहित्याचं मूलद्रव्य याच्यातला मूलभूत फरक काय, तर तुमच्या असं लक्षात येईल की हा फरक आहे, खूप महत्त्वाचा फरक आहे की इतर कला म्हणजे रंग, रेषा, नाद वगैरे वगैरे हे सगळं नाद सोडून देऊ त्यातला आपण, नाद आणि स्वर संगीतामधला, पण एरवी नादसुद्धा बाह्य माध्यमातूनच जास्त आपल्याला निर्माण करता येतं, बरं का. म्हणजे नुसतं गाणं म्हटलं तर चालेल का, तर चालतं, बरोबर. पण त्याच्यासोबत जर संगीत असेल तर संगीत असलं तर त्याचं, त्या गाण्याचं, म्हणजे जवळपास सगळेच गाणे जे तुम्ही बघता ते गाणे हे तुमच्या असं लक्षात येईल की तिथे संगीत हे अपरिहार्यपणे वापरण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. तर मुळामध्ये ही सगळी बाह्य गोष्टी आहेत. इतर कला ज्या वापरतात त्या कुठल्या गोष्टी आहेत, त्या बाह्य आहेत. म्हणजे नाद निर्माण करण्यासाठी तुम्हाला तंबोरा, हे ते, पेटी लागेल, एखादं चित्र काढायचं असेल तर तुम्हाला रंग लागतील, तुम्हाला दुसरं काहीतरी कागद लागेल किंवा आणखी भिंत लागेल, काही, पण बाहेरची वस्तू, बरोबर आहे. आपलं वैशिष्ट्य काय, ललित साहित्याचं वैशिष्ट्य काय, ललित कलांमध्ये ललित साहित्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर शब्द हे जे काही माध्यम आहे आपलं ललित साहित्याचं, हे जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे काय, तर शब्दाला तुमच्या असं लक्षात येईल की जिवंत आहे म्हणजे त्याच्यापासून भावनांची निर्मिती होते, बरोबर आहे. दुसरं, ते बाह्य नाही आहे, ते आंतरिक आहे, इथून येत आहे, बरोबर आहे. आपलं जे स्वरयंत्र आहे त्याच्यामध्ये, आपण भाषा विज्ञानात टीवायचे विद्यार्थी जे असतील ते आता शिकतील की आपल्या स्वरयंत्रामधून ध्वनी बाहेर पडत असताना आपण एक विशिष्ट पद्धतीनं त्याला बाहेर दाब देऊन काढतो. उदाहरणार्थ तुम्ही म्हणा आ ई, बघा जीभ कुठं लागली, आ तोंडवर करावं लागलं, ई ओठ फाकवावे लागले, माय, शब्दाचा अर्थ एकच आहे, माय, बरोबर आहे. आ ई, बरोबर आहे. इथे म्हणजे स्वर आपण वापरतो, आपलं स्वरयंत्र वापरतो, परंतु त्याला कुठे दातांना दंतव्य, तालव्य असे जे प्रकार आहे, कधी टाळूला आपली जीभ लागते, आणि मग एक विशिष्ट शब्द तयार करतो आपण, त्याची रचना करतो, नाही का. तर हे भाषेचं वैशिष्ट्य आहे, ते विस्ताराने तुम्ही बघा. आता शब्दाला तुमच्या असं लक्षात येईल की दोन रूप आहेत. एक त्याचं बाह्य रूप, म्हणजे इथं आता फळा नाही तर मी जर एखादा शब्द लिहिला असता तर त्याचं काय झालं, बाह्य रूप झालं. आणि त्या शब्दामुळे जो अर्थ तुमच्यापर्यंत पोचतो ते दुसरं रूप, बरोबर आहे. म्हणजे शब्दाला किती रूप झाले, दोन रूप. उदाहरण घेऊ आपण, माणूस, झाड, कुत्रा, काय, असं कोणताही शब्द उच्चारला आपण की तुमच्या असं लक्षात येईल की हे उच्चारित रूप जे आहे त्या उच्चारित रूपाला एक अर्थरूप प्राप्त होतं आणि ते तुमच्यापर्यंत पोचतं. आणि ही दोन्ही रूपं म्हणजे शब्द जो मी उच्चारला, मी उच्चारलं माणूस, माणसाने, माणसासारखे राहावे, माणसानं माणसासारखं वागावं, याला म्हणतात माणुसकी.
आता याच्यात काय झालं, मी वेगवेगळे शब्द वापरलेत का? फार खूप नाही वापरले. 3 तर माणूस शब्दाशी निगडीत आहे, परंतु किती मोठा अर्थ आपल्याला आपल्या मनामध्ये येतो की माणसानं माणसाशी माणसासारखे वागावे. म्हणजे आता कसे वागावे, तर मग ते तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला ते माहीत आहे. परंपरेने, इतिहासाने आपल्याला ते सांगितलं आहे की माणूस हा जनावरापेक्षा वेगळा असतो. हा त्याच्यातला पहिला अर्थ. म्हणून माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. बरोबर आहे. म्हणजे काय, तर या एका शब्दाच्या उच्चारानंतर एक अर्थरूप तयार होतं आणि ही दोन्ही ज्यावेळी एकवटतात त्यावेळी तिसरं एक पद सिद्ध होतं, ज्याला आपण भाषिक चिन्ह असं म्हणतो. आणि म्हणून फर्दिनांद सोसूर या शास्त्रज्ञाने भाषेला एक चिन्ह व्यवस्था मानलेला आहे. बरोबर आहे. तर शब्दाची ही दोन्ही रूपं लक्षात घेऊनच तर आपल्याकडच्या भारतीय संस्कृत मीमांसकांनी, साहित्याच्या अभ्यासकांनी साहित्याची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न किंवा व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी मी तुम्हाला त्या शिकवल्या, मम्मट, भामह, सगळ्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की या 2 गोष्टीचा फार उल्लेख आहे. शब्दार्थो सहितो काव्यम. बरोबर आहे. म्हणजे शब्दार्थो सहितो काव्यम म्हणजे इथेही तुमच्या असं लक्षात येईल की इथंही त्याचा अर्थ आणि शब्द या दोन्ही गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत असं तुमच्या लक्षात येईल. आता आत्मा आणि शरीर ही परिभाषा ही आपल्या भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी किंवा संस्कृतच्या अभ्यासकांनी मांडलेली आहे त्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे की आत्मा हा एकटा असा एक छटाकभर आत्मा असा दाखवता येतो का? आत्मा तसं दाखवता येत नाही का? आत्मा आहे का नाही असं भारतीय संस्कृती मानते. बरोबर आहे. तर आत्म्याचा आविष्कार हा आपलं हे जे इंद्रिय गोचर शरीर आहे या शरीराद्वारेच होतो. लक्षात घ्या, या शरीराद्वारेच त्याचा प्रत्यय येतो. बरोबर आहे. तसंच शब्दाच्या बाह्य रूपामुळेच, म्हणजे बाह्य म्हणजे त्याचं शरीर असं गृहीत धरा, तर त्याच्या आधारेच त्याचं अर्थरूप हे पुढे प्रगटतं. बरोबर आहे. आणि म्हणून शरीराद्वारेच जसा आत्मा हा प्रगटत असतो तसं आपल्याला शब्दाच्या बद्दल म्हणता येईल. आता शब्द फक्त आपणच वापरतो का? नाही, व्यवहारातही आपण वापरतो. शास्त्रीय साहित्य जे असतं, पुस्तकं वगैरे, त्याच्यातही शब्द वापरले जातात. परंतु व्यवहारात असेल किंवा शास्त्रीय वाङ्मय ज्याला म्हटलं आहे आपण मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ते सगळं विस्तारानं सांगितलं, तर तिथेही तुमच्या असं लक्षात येईल की तिथे शास्त्रामध्ये वस्तूचं, विषयाचं व्यवहारामध्ये यथार्थ ज्ञान करून देण्याचं काम हे शब्द करत असतात असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मी तुम्हाला शब्दार्थांच्या 3 शक्ती सांगितलेल्या असेल, तर शब्दाचा पहिला जो अर्थ असतो त्याला म्हणतात वाच्यार्थ. म्हणजे जेवढे काही शब्द आहेत शब्दकोशामध्ये, त्या शब्दाचा जो अर्थ असतो तो वाच्यार्थ. परंतु आपण व्यवहारात काय करतो? व्यवहारात वाच्यार्थ प्राधान्याने वापरतो, पण कधीकधी लक्षार्थ लक्षणेने आपण काही शब्द वापरत असतो. आता उदाहरणार्थ एखादा मुलगा सतत बडबड करत असतो, काहीतरी शिवाय देतो काय, तर दुसरा काय म्हणतो, हे लक्षणं कधी होतं त्याच्याकडे, त्याला भुकायची सवयच, काहीही झाली तो भुकत बसतो. म्हणजे आता भुंकणे
हा जो हे जे क्रियापद आहे हे कोणासाठी वापरतो आपण? कुत्र्यासाठी. पण इथं काय केलं आपण? ते माणसासाठी वापरलं नाही का, की त्याला भुंकण्याची सतत सवय आहे. बरोबर. तर प्राधान्याने कुत्रा जास्त भुंकतो ना. बाकीचे प्राणीही भुंकतात, गाढवही भुंकतो, म्हशी विशी वगैरे सगळेच थोडे थोडे भुंकतातच नाही का. परंतु प्राधान्याने कुत्रा. आणि म्हणजे आपल्याला काय म्हणायचं की कुत्र्याचं काम काय असतं? सतत 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 कोणी आलं की मालकाला जागृत ठेवण्यासाठी तो भुंकत असतो. बरोबर आहे. आणि म्हणून आपण इथं शब्द वापरला की त्याला भुंकण्याची सवय सतत. बरोबर आहे. तर शास्त्रामध्ये वाच्यार्थ म्हणजे मुख्यार्थ शब्दाचा जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. व्यवहारातही तो महत्त्वाचा असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे की व्यवहारात सुद्धा शब्द खूप जपून वापरावे लागतात. असं म्हणतात की शब्द हे तलवारीसारखे असतात. म्हणजे तलवार एखाद्याच्या शरीरात खूप असली की ती परत काढून उपयोग नसतो. तसं शब्द एकदा गेला बाणासारखा. बरोबर आहे. बाण एकदा सुटला की त्याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही. तसा शब्द आपल्या तोंडातून जर एकदा गेला एखाद्या व्यक्तीविषयी तर त्याला थोबाडीत मारली तरी तो विसरून जाईल तुम्ही. पण तुमच्या असं लक्षात येईल की शब्द हा माणूस विसरत नाही. ते जिव्हारी लागतात असं आपण म्हणतो. जिव्हारी म्हणजे जीवाला लागतात. म्हणजे त्या भावनेला ठेच त्याच्यामुळं पोचते. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. साधारण सासू आणि सुनेचं भांडण हे नेहमी होत असतं. बरोबर आहे. आणि सासू जसजशी वयोवृद्ध होत जाते आता तीही कधीतरी सून असतेच ना. परंतु तिनं जे भोगलं ते या सुनेला वाटायला यावं असं तिला वाटत असतं. आणि म्हणून ती भांडत असते. आमच्या वेळी असं नाही बाई, आमच्या वेळी तसं नाही बाई वगैरे सूचक शब्दात सांगते. कधी मग रागावते वगैरे वगैरे. आणि अशा पद्धतीने जसजशी ती वयोवृद्ध होत जाते तसतसं तुमच्या असं लक्षात येईल की तिच्या मेंदूमधनं स्मरणशक्तीचं जे केंद्र असतं ते हळूहळू नवीन गोष्टी ज्या आहेत त्याचं स्मरण ठेवायला त्याची ताकद कमी होते. पण जुनं जे आहे ते मात्र पक्कं राहतं त्या स्मरणशक्तीच्या केंद्रामध्ये. आणि म्हणून बरेचदा असं होतं की तुम्ही जेवलात का? मुलगा विचारतो बाहेरून आल्यावर, आई जेवली का? नाही रे बाबा, ही मला जेवणच देत नाही, दिलंच नाही अजून वाढून. आता ॲक्च्युअल खरं म्हणजे सुनेने सासूला जेवण दिलेलं असतं, ती जेवलेली असते, पण तिला आठवत नाही जवळचं. आणि मग हिच्या लग्नात म्हणजे सुनेच्या लग्नात काय झालं हे आठवतं. तर मग सुनेला वाटतं की हा काय प्रकार आहे, ही ढोंग करते सासू, तिला राग येतो, मग ते भांडणं होतात वगैरे वगैरे. तर मुळामध्ये त्याच्यामधला सायंटिफिक भाग असा आहे की जसजसं तुम्ही वयोवृद्ध होत जाता तसतसं तुमचं जे स्मृतिभान आहे ते दूरच्यासाठी कायम राहतं आणि जवळच्यासाठी ते वीक होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, अशक्त होतं नाही का ती स्मरणशक्ती. आणि त्याच्यामुळं अशा काही गोष्टी घडतात. आता म्हणून शब्द हेच शस्त्र, हेच असतं. आम्हा घरी धनं शब्दाची चरत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्हा घरी धनं शब्दाची चरत नाही, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. यत्न म्हणजे प्रयत्ने. शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. आमच्या प्रयत्नाने आम्ही या शब्दांना शस्त्र करू. हे तुकारामाची भाषा आहे. आणि म्हणून आणि त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भले तर देव कासेची, तो शब्द वेगळा आहे, कासेची, लंगोटी, नाठाळाचे, पाठी काय कपाळी,
हाणू, लाठी वगैरे असल्या शब्दात तुकाराम महाराज नंतर बोलताना तुम्हाला दिसतील. अत्यंत रोखठोक भाषेत देवाशी बोलताना अगदी बोलायचा कुठलाही तुकाराम महाराज. म्हणजे मवाळपणा हा तुकाराम महाराजांच्या भाषेला मान्य नाही. हेच तुम्ही ज्ञानेश्वरांकडे गेलात तर तिथं शब्द तुम्हाला अत्यंत कोवळे, हळवार असे दिसते. हा फरक काय? शब्दांची ताकद आहे. लेखकाचं व्यक्तिमत्व त्याच्यावर छाप पाडत असतं शब्दावर, आणि म्हणून तो शब्द तसा निर्माण होतो. आणि मग तो शब्द त्याची गुंफण करून त्याच्यातून कधी कविता निर्माण होते, कधी कथा निर्माण होते, कधी कादंबरी, कधी काय. आपले साहित्य प्रकार जेवढे आहेत तेवढे, आणि त्याच्यातलेही काही श्रेष्ठ ठरतात. आता मला सांगा, मम्मटाने फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. मम्मट तुम्हाला आता ही नावं थोडीशी पाठ करून घ्यावी लागतील किंवा लक्षात ठेवावी लागतील. बाबा, मम्मट, अभिनव गुप्त, रुद्रट, नाही का. तर मम्मटाने एकूण सगळे हे जे काही पुस्तकं आहेत त्या सगळ्याचं वर्गीकरण फार सुंदरपणे केले. त्यानं काय केलं? वेद, उपनिषद आणि तत्सम प्रकारचं साहित्य, म्हणजे अमृतानुभव किंवा महानुभावांचा आचार धर्म नावाचं पुस्तक, अशा प्रकारचे जे पुस्तकं आहेत त्यांना त्याने शब्दप्रधान साहित्य म्हटलं. म्हणजे तिथे शब्द हे खूप महत्त्वाचा आहे. जो शब्द आहे शब्द अर्थात त्याचा अर्थ. बघा, तुम्ही संवत्सरचं कोणी असाल किंवा संवत्सरला कधी गेलात तर तिथे महानुभावांच्या आश्रमामध्ये एक संकेत आहे की महावाक्य हे फक्त साधकालाच ऐकता येतं. आता महावाक्य म्हणजे काय? तर चक्रधरांनी सृष्टीची, ईश्वराची, जीवनाची जी काही रहस्य आहेत त्यांना जाणवलेली, ती सगळी रहस्य फक्त साधकालाच ऐकायला सांगितलेली आहे. व्यावहारिक जो काही तुम्ही माणूस असतो, आपण सांसारिक, हे मी महानुभाव आहे समजा, पण मी सांसारिक महानुभाव आहे, साधक नव्हे. साधक कोण? की ज्यानं सर्वस्वाचा त्याग केला, ज्याला आपण ब्रह्मचारी म्हणू शकतो. ब्रह्मचारीच नव्हे तर तुम्ही नंतरही जसे लोक संन्यास वगैरे घेतात, तर असे म्हणजे काय पहिल्यापासूनच संन्यास घेतो भारतीय संस्कृतीमध्ये असं नाही माणूस. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरांचे वडील हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का, की ते कंटाळून संन्यास घेऊन निघून गेले होते, मग परत आले आणि मग त्यांना मुलं झाली संसाराला कंटाळून, आणि मग संन्यासाची पोरं. संन्यास आश्रम असा आहे की त्याच्यातून रिटर्न तिकीट नाही. आपल्याकडे जे 4 आश्रम आहेत, एक काय ब्रह्मचर्य, बरोबर आहे. म्हणजे आपण आपली संस्कृती बघा किती, म्हणजे तसं काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात. कोणत्याही संस्कृतीतले असतात. 25 वर्ष म्हणजे जीवनाचे 4 भाग केले त्या 25. आणि खरं आहे ते, बघा मी सांगतो ते. पहिले 25 काय? तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं. ब्रह्मचर्य पाळायचं म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. ब्रह्मचर्य पाळायचं म्हणजे नुसतं तुम्हाला अभिप्रेत अर्थ आहे तोच नव्हे, तर तुम्ही शरीर कमावणं, व्यायाम करणं, सगळ्या गोष्टी, म्हणजे स्त्री लालसे सोडून बाकीचं सगळं स्वतःचं जीवन हे जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल हे करायचं. आणि हे खरंच आहे, पहिली आयुष्यातले 25 वर्ष महत्त्वाची आहे, बरोबर आहे. नंतर रितसर आपल्याला परमिशन दिलेली आहे. बघा तुम्ही लग्नात तुम्हाला कुठल्याही म्हणजे कुठलाही नव्हे त्या नवरीचा हात हातात देतात हो. आणि व्यवहारात हात हातात घेतला एखाद्या मुलीचा एखाद्याने तर चालेल का? तर त्याच्यावर काय वादक होते तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर दुसरा आश्रम आहे गृहस्थाश्रम, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं सगळी परमिशन आहे, तुम्ही संसार करायचा आहे,
तुम्हाला एक सहचारणी येणार आहे आणि तुम्ही तुमचा वंश वगैरे वाढवायचा आहे. वंश वाढवण्याची सगळ्या सृष्टीमधली सगळ्यांनाच तीच एक मूलभूत प्रेरणा आहे. जगामधली जी प्रेरणा आहे, म्हणजे विंचू जर तुम्हाला माहीत असेल तर विंचू म्हणजे असे अनेक प्राणी आहेत. त्यातलं एक उदाहरण देतो. विंचू जर पाहिला तुम्ही एखादा असा, तर विंचवाच्या त्या आत शरीराच्या आतच ते झाकलेले वरच्या कवचाच्या आत पिलं झालेली असतात आणि ते कोणाला खातात? ते त्या विंचवालाच खातात. विंचवीन जी असते तिचं शरीर कुरतडून ती पिलं खातात. म्हणून जगण्याची प्रेरणा ही, वंश वाढवण्याची प्रेरणा ही आदिम आहे, सगळ्यांकडे आहे. सगळेजण त्यासाठी प्रयत्न करतात. ते तुम्हाला परमिशन आहे. तिसरा आश्रम म्हणजे 50 वर्ष झाले. तिसरा आश्रम काय? तर वानप्रस्थ आश्रम. म्हणजे हळूहळू तुम्ही निवृत्त व्हायचं. म्हणजे काही म्हातारे लोक आपल्याकडे, नाव ठेवत नाही म्हाताऱ्यांना, पण म्हणजे आपला संस्कृती असं सांगते की 50 वर्षानंतर तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने संसारापासून सगळ्यापासून निवृत्त होत जायचं 75पर्यंत. आणि 75 नंतर मग संन्यासाश्रम. 75 नंतर मग संन्यास घेऊन तुम्ही रानावाणात एकट्यानं जायचं आणि मिळेल ते खायचं आणि असं करत 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 आपलं जीवन संपवायचं. श्रीकृष्ण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर मुळाचा मुद्दा असा आहे की शब्दप्रधान साहित्य, इथे शब्दाला खूप महत्त्व आहे. म्हणजे महानुभावांच्या महावाक्याला खूप महत्त्व आहे. ते आपल्याला ऐकता येतं का? नाही. तिथं आपल्याला परमिशन नाही, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की गीता, बायबल आणि कुराण यांना बीज ग्रंथ म्हटलं जातं. बीज ग्रंथ म्हणजे किती? का? बीज ते तुम्हाला माहिती आहे, बियापासून, एका बियापासून हजारो बिया तयार होतात. बरोबर आहे? एका बीपासून, नाही का? म्हणजे बघा तुम्ही, एक ज्वारीचा दाणा, एक बाजरीचा दाणा, जास्त कशाला, एक वडाचं उंबराचं बीज. तर हे बीज ग्रंथ आहेत, असं त्यांना म्हटलं जातं. हे 3 विशेषतः की यांनी हजारो याच्यावर टीका किंवा भाष्य ग्रंथ निर्माण झालेले आहेत. कारण काय? त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काढण्याचा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. तर वेदांच्याही बाबतीत तेच आहे. म्हणजे अजून तर वेदांमधल्या काही शब्दांचा अर्थ आजही आपल्याला सांगता आला नाही, किंवा मोहनजोदडो सिंधू इथली लिपी आपल्याला उघडता नाही आली. अजून शब्द सापडलेले आहेत पण लिपी उघडता नाही आली, आणि लिपी उघडता नाही आली त्यामुळं अजून त्याच्याबद्दल आपल्याला काहीच सांगता येत नाही. मग त्याच्या ज्या वस्तू आहेत सिंधू मोहनजोदडो वगैरेच्या, त्या वस्तूंच्या याच्यावर आपण एक कयास काढून एक इतिहास आपल्यासमोर मांडतो. तर मम्मटाने वेद, उपनिषदे, श्रुतिग्रंथ वगैरे हे सगळं साहित्य शब्दप्रधान मांडलं आहे. की म्हणजे वेदांच्याबद्दल तर म्हणजे अशी वदंताच होती की हे देवानंच सांगितलं आहे. वेद हे ईश्वरवाणी आहे, त्याच्यामुळं त्याच्यातला एक शब्दसुद्धा इकडं तिकडं करायचा नाही. म्हणजे त्याच्यानंतर इतिहास, पुराणं, भूगोलाची पुस्तकं वगैरे, सायन्सची पुस्तकं वगैरे, तर ही काय आहेत? तर मम्मट असं म्हणतात की अर्थ किंवा तात्पर्य प्रदान अशा प्रकारचं हे साहित्य आहे. परंतु काय? अर्थ किंवा तात्पर्य. म्हणजे बघा 1857चा उठाव झाल्याचे कारण, मग ते 1, 2, 3, 4, 5, 6 ही कारण कोणी वेगळे दिले असतील, कोणी वेगळे दिले असतील, पण साधारण
तुम्हाला एक चित्र दिसतं. म्हणजे त्याच्यातून एक तात्पर्य असं की या गोष्टींमुळं 1857चा उठाव झाला. तर अशा प्रकारचे अर्थ आणि तात्पर्य प्रधान साहित्य. आणि तिसरा जो गट केला आहे त्यांनी मम्मटाने तो रसप्रधान साहित्याचा. बरोबर आहे काय? तर रसप्रधान साहित्याचं म्हणजे काय? तर व्यवहारात शास्त्रात शब्द महत्त्वाचे असतात, ते तुम्ही वाच्यार्थाने घ्या, लक्षार्थाने घ्या, पण शब्द आणि अर्थ मिळवून, बरोबर आहे, मम्मट असं म्हणतात की रस नावाची एक गोष्ट तयार होते. आता रस ही भरताने सांगितलेली कल्पना आहे आणि ती पाकशास्त्रातून आलेली. त्याच्याविषयी मी कधीतरी व्याख्या बोलत असताना बोललेलो असेल तुमच्याशी. तर रस म्हणजे काय? आजच्या भाषेत सौंदर्य, सोप्या भाषेत काय? सौंदर्य. तर शब्द रसप्रधान साहित्य हे कशाला म्हणतो तो? की शब्द आणि अर्थ, शब्द आणि अर्थ या दोन गोष्टींना मिळून तिसराच एक गोष्ट तयार होते, ती म्हणजे रस होय असं तो म्हणतो. आणि म्हणून असं रसप्रधान साहित्य म्हणजे कोणतं साहित्य? तर ते आपलं सगळं ललित साहित्य, ज्याच्यामधून सौंदर्य निर्मिती होते. म्हणजे आता हे बघा ना, सौंदर्याच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे. आता बघा बघ, कल्पना करा बघा तुम्ही, सौंदर्याच्या सुमनावरचे. आता सौंदर्याचं सुमन म्हणजे फुल, सौंदर्याच्या सुमनावरचे दव पुन्हा चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. आता मला सांगा, चैतन्याचं पुन्हा गोड, चैतन्य आणि गोड आणि कोवळं ऊन त्याच्यामध्ये हिंडावे. आता हे कसं काय इमॅजिनेशन करायचं? ते आहे सत्य. ही कल्पना जर काल्पनिक पातळीवर जर तुम्ही बघितली तर खूप सुंदर अशी कल्पना आहे, नाही का? म्हणून मग तुम्ही तुमच्या आगगाडी आणि जमीन किंवा जास्त कशाला, तुम्ही सगळ्यात प्रसिद्ध लढ म्हणा, कुसुमाग्रजांची आगगाडी किंवा जमीन, गरजाचे जे कार, हे ह्याच्या कविता आहेत, किंवा सुरेश भटांच्या गजला बऱ्याचशा, पहाटे पहाटे मज जागा आली वगैरे वगैरे, किंवा निष्ठून रात्र गेली वगैरे. काय तर पहाटे पहाटे मज जागा आली आणि रात्र निष्ठून गेली. काय हे सगळं म्हणजे कवितेची उदाहरणं एवढ्यासाठी मी देतो की साहित्याचं सर्वोत्तम रूप जे असतं ते कविता असतं. कारण कथा कादंबऱ्या याच्यामध्ये सौंदर्य नसतं का? असतं की सौंदर्य असतं, परंतु कवितेमध्ये म्हणजे कवितेला मी नेहमी बंदुकीची उपमा देत असतो, बंदुकीची गोळीची उपमा देत असतो. आता बंदुकीची गोळी केवढी असते हो? एवढी एवढी असते, बोटा एवढी, तुम्ही पाहिजे. बरोबर आहे. पण तिला आपण एवढं का घाबरतो? दगडाला का घाबरत नाही एवढ्या मोठ्या? बरोबर आहे. एखाद्यानं तुमच्यावर बंदूक ताणली आणि एखाद्यानं दगड घेतला, तुम्ही कशाला घाबराल? कशाला घाबराल? बंदुकीला. बरोबर आहे. बंदुकीच्या गोळीमध्ये काय असतं? बंदुकीच्या गोळीमध्ये दारू गोळा जो आहे, तो दारू गोळा एवढा कॉम्प्रेस करून बसवलेला असतो की तो दारू गोळा ज्या वेळेला जिथे कुठे धडकेल तिथे धडकल्यानंतर तो फुटतो, आणि फुटल्यानंतर तिथलं जे आजूबाजूचा जो त्याचा भाग आहे तो नष्ट करून टाकतो. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो, एक तुमच्या स्मरणात असेल, असं नेहमीच तर तुम्ही बघता, अतिरेकी मारले वगैरे वगैरे, एन्काउंटर केले वगैरे.
तर सिनेमातही ते चित्र तुम्हाला दिसतं चित्रपटामध्ये. तर तुमच्या असं लक्षात येईल की हां, कोणतं उदाहरण देईल म्हटलं तुम्हाला, ते आठवत मला आता प्रसिद्ध. तर हां, प्रमोद महाजन यांचं, बरोबर आहे. प्रमोद महाजन यांचं उदाहरण तुमच्या जर स्मरणात असेल, ऐकूयात असेल, तर काय झालं होतं, प्रमोद महाजनसारखा अत्यंत मोठा माणूस भारतीय राजकारणामधला, तर त्यांचे भावाभावाचे काहीतरी वाद झाले आणि या मोठ्या लोकांकडे बंदुका, जिथे रायफल्स नव्हे पण ते छोटे पिस्तूल वगैरे, रिव्हॉल्वर वगैरे असतातच. हा भाऊ त्याच्याकडे गेला, तो म्हणला ये आपण बोलू बसू, आणि प्रमोद महाजनच्या भावाने बोलता बोलता रागावून त्यांना 2 गोळ्या घातल्या. आता ह्या गोळ्या कुठं गेल्या, त्यावेळी मग मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं सरकार असावं, तर त्या गोळ्या कुठं गेल्या, नेमक्या लिव्हरमध्ये, बरोबर आहे. आणि लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्या लिव्हरला त्यांनी ब्लास्ट केलं, नष्ट करून टाकला तेवढा भाग. आता असं झालं की काय करायचं, म्हणजे जनरली तुम्हाला माहिती आहे, हृदयात गोळी लागली, इथं गोळी लागली तरच माणूस मरतो, इकडे एक तिकडे गोळी लागली तर काय नाही, इथला भाग खराब होतो, नाही का काय. तर त्यांचं ऑपरेशन करणं शक्य नव्हतं. खूप प्रयत्न झाले, मग त्याला एक पर्याय आला की लिव्हर बदलणे. आता लिव्हर बदलणे ही गोष्ट काही सोपी नव्हती. मग त्यासाठी पुन्हा लिव्हर म्हणजे लिव्हर द्यायला कोणी तयार होऊन जातं, ते काय जसं आपण हे देतो तसं लिव्हरचा काही भाग दिला तरी चालतो, पण ते मॅचिंग करावं लागतं, ते लिव्हर आणि हे लिव्हर. म्हणजे कोणताही पार्ट बदलत असताना ही प्रक्रिया घडून येत असते. तर सांगण्याचा मुद्दा असा की कविता याचं उदाहरण देण्याचं कारण काय शब्दरूपासाठी तुम्हाला, की ते शब्द जे असतात ते असे ठासून भरलेले असतात त्याच्यामध्ये. बघा ना, मी जे तुम्हाला सांगितलं सौंदर्याच्या सुमणावरचे, तर सौंदर्याचं फूल आणि सुमण हे ताकद असते जी कवितेमध्ये, आणि कविता ही संपूर्ण कलाकृती असते. लक्षात घ्या, एक छोटी कविता ही एखाद्या कादंबरी एवढी असते, तिला आरंभ मध्य शेवट वगैरे असतो, जसा कादंबरी सिनेमा यांना सगळ्यात असतो. तर म्हणून ती अशी कम्पॅक्ट असते, बंदुकीच्या गोळीसारखी असा ठासून भरलेला असतो, आणि त्याचा झटिती प्रत्यय शिरवाडकरांनी, म्हणजे दुसरे शिरवाडकर, हे विवा शिरवाडकर नव्हे, तर झटिती प्रत्यय येतो. कथा कादंबरी सिनेमा याचा झटिती प्रत्यय येत नाही, म्हणजे लगेच. आणि म्हणून साहित्याच्या शब्दरूपाचं जर खरं रूप ताकद पाहायची असेल तुम्हाला, तर आपल्याला कवितेकडंच जास्त जावं लागतं, हा त्यातला अर्थ आहे. आणि म्हणून शब्द हे साहित्याचं जे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य खूप महत्त्वाचं आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्याख्यानसत्रामध्ये मी तुम्हाला सांगितल्या. याच्यावरच्या नोट्स तुम्हाला अर्थातच मी PDF करून पाठवणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील का व्याख्यानातल्या, तर ते काही असतीलच असं नाही. तर ते फक्त त्याच्यातला मूल अर्थ तुमच्या डोक्यात इथं गेला पाहिजे. आणि याच्यावर मोठा प्रश्न जनरली विचारला जात नाही. शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य याच्यावर मोठा प्रश्न, म्हणजे तुमच्या ऑफलाईन परीक्षा झाल्या तर मोठा प्रश्न हा शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य याच्यावर विचारला जाऊ शकतो. साहित्याच्या अनुभवाचे विषय जे आहेत, म्हणजे आपण जवळपास अर्धे बघितले आत्तापर्यंत, तर संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रियत्व, विशिष्टता आणि विश्वात्मकता, वास्तव आणि कल्पित, म्हणजे 5-7 मुद्दे आहेत ना. त्यामुळे त्याच्यावर दीर्घ प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, पण याच्यावर साहित्याच्या शब्दरूपावर
दीर्घ प्रश्न विचारला जात नाही, याच्यावर टीप ही विचारली जाते. एवढं या टी-वायच्या मुलांना मी सांगतो आणि एस-वायच्या मुलांनाही सांगतो, कारण यांचं हे प्रकरण आहे. त्यांचं एस-वायचं तुमचं एस-वायच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुमचं जे घटक आहे आता नवीन सेमिस्टर सिस्टीममध्ये आणि टी-वायला हे संपूर्ण प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये हे 3 महत्त्वाचे घटक आहेत त्याचे. तर हे तुम्ही दोन्हीही वर्गाचे विद्यार्थी एवढं पक्का लक्षात ठेवा की याच्यावर दीर्घ प्रश्न विचारला जाईल आणि याच्यावर लघु प्रश्न विचारला जाईल. तर इथे आपण थांबू. यानंतर आपण लेखक का लिहितो आणि वाचक का वाचतो या मुद्द्याकडे येणार आहोत, म्हणजेच साहित्याची प्रयोजने. प्रयोजने तर ही काय आहेत, कोणती आहेत, भारतीयांनी कोणती सांगितली, पाश्चात्यांनी कोणती सांगितली, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ते पुढच्या व्याख्यानसत्रामध्ये आपण एक टप्प्याटप्प्यानं पहिल्यांदा प्रयोजन म्हणजे काय हे समजून घेऊ आणि मग एक 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 प्रयोजन हे आपण एका व्याख्यानात 2-3 प्रयोजनांचा विचार करू. धन्यवाद. तुम्हाला काही शंका असल्या तर फोन करून, माझा नंबर आपल्या सगळ्यांकडे आहेच, 94 20 63 99 55. 94 20 63 99 55. 9420 639955. फोनवरही विचारू शकता तुम्ही किंवा व्हॉट्सअपवरही तुम्ही विचारू शकता, कारण तुमच्या सगळ्यांचे नंबर माझ्याकडे जवळपास सेव्ह आहेत. तर तुम्ही एखादा मुद्दा काही समजला नाही किंवा काही नाही ते विचारू शकता. धन्यवाद.